माझं नाव रुपेश आहे. मी सध्या थर्ड इयरला आहे. ही गोष्ट आहे 2 वर्षापूर्वीची. जेव्हा मी फर्स्ट इयरमध्ये कॉलेज होतो. फर्स्ट इयरला कॉलेजला सुट्ट्या लागल्या. मी माझ्या मामाच्या गावाला जायचं ठरवलं. मामाचं गाव माझ्या इथून 45 किलोमीटर होते. मग मी सकाळी लवकर आवरलं आणि बस स्टँडला गेलो. 4 तासाचा प्रवास झाला. मग मी माझ्या मामाच्या गावाला पोहोचलो. मामा मला न्यायला बस स्टँडवरती आला होता. तिथून आम्ही मामाच्या घरी गेलो. घरी जाताच मामी म्हटल्या, "या जावईबापू, कसा झाला प्रवास?" मामी जावईबापू म्हटल्यावर मी थोडा लाजलो. मामी म्हटल्या, "फ्रेश व्हा, मी तुम्हाला जेवायला वाढते." मी म्हटलं, "हो मामी." तेवढ्यात माझ्या लक्षात आलं मामाची मुलगी कुठे दिसत नाही आहे. तिचं नाव स्नेहल होतं. मी मामींना विचारलं, "मामी, स्नेहल कुठे दिसत नाही आहे?" तेव्हा त्या म्हटल्या, "कॉलेजला गेली, येईल आता." मग मी फ्रेश झालो आणि जेवायला बसलो. तेवढ्यात स्नेहल कॉलेजवरून घरी आली. मी तिला बघितलं आणि बघतच राहिलो 2 मिनिटं तिच्याकडं. एकटक नजरेनं बघत होतो. ती एवढी सुंदर दिसत होती. गोरे गोरे गाल, लाल लाल ओठ, काळे केस. ती खूपच सुंदर दिसू लागली होती. तेवढ्यात स्नेहल म्हणाली, "कधी आलात दाजी?" तिने 3 वेळा मला विचारलं. अचानक हडबडून मी तिला म्हटलं, "थोडा वेळ झाला आलो." "कशी आहे?" तर ती म्हणाली, "मस्त." स्नेहलला मी खूप दिवसातून पाहिलं होतं आणि ती मला अचानक माझ्यासमोर एवढी हॉट दिसली की मी तिला बघतच राहिलो होतो. याच्या अगोदर माझ्या मनात स्नेहलबद्दल कधीही वेगळे विचार आले नव्हते. पण आज जेव्हा मी तिला पाहिलं तेव्हापासून मला तीच दिसत होती डोळ्यासमोर. दुसऱ्या दिवशी मामा आणि मामी कोणत्यातरी पाहुण्याच्या लग्नाला तिकडे गेले. घरी फक्त मी आणि स्नेहल दोघंच होतो. स्नेहलने आज शॉर्ट आणि टी-शर्ट घातला होता. त्यामध्ये तर ती आणखीनच हॉट दिसत होती. तिची छाती भरून आलेली होती. तिच्या त्या पांढऱ्या शुभ्र मांड्या मला हैराण करत होत्या. आम्ही दोघं हॉलमध्ये टी व्ही बघत बसलो. टीव्हीवरती इम्रान हाशमीचा किस सीन सुरू होता. मी अचानक स्नेहलकडे पाहिलं आणि तिनं माझ्याकडे पाहिलं आणि थोडीशी लाजली. मी स्नेहलला म्हटलं, "एक विचारू का?" ती म्हणाली, "विचारा ना." मी म्हटलं, "तुला कोणी बॉयफ्रेंड आहे का?" तेव्हा ती नाही म्हणाली. मी तिला आणखी एकदा विचारलं. तेव्हा ती म्हणाली नाही आणि गप्प बसली. दुपारची 1 झाली होती. स्नेहल म्हणाली, "दाजी, आपण दोघं जेवण करून घेऊ." मी पण म्हटलं, "हो, ठीक आहे." मग आम्ही दोघांनीही जेवण करत करत इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. जेवताना मी तिच्या मांडीवरून हात एकदा फिरवला. पण तिनं काहीच न समजल्यासारखं केलं. आमचं जेवण झालं. स्नेहल म्हणाली, "मला झोप येते दाजी, मी रूममध्ये जाते." आणि ती रूममध्ये गेली. घरी तर कोणीच नव्हतं. आम्ही दोघं होतो. स्नेहलबद्दल माझ्या मनात विचार येत होते, पण भीती पण वाटत होती. तिने मामांना सांगितलं तर. मी थोडी डेअरिंग केली आणि रूममध्ये गेलो. बेडवरती स्नेहल झोपलेली होती. मी तिच्या जवळ जाऊन बसलो आणि हळूच तिच्या शेजारी झोपलो. स्नेहल झोपी गेली का नाही हे मला माहीत नव्हतं. मी हळूच माझा हात तिच्या खांद्यावर टाकला आणि झोपलो. भीती पण वाटत होती. तिने काहीच हालचाल केली नाही. मला थोडासा धीर आला आणि मी आणखीन थोडा तिच्याजवळ सरकलो. तिचा चेहरा माझ्या विरुद्ध बाजूला होता. माझा एक पाय तिच्या पायावरती टाकला. आता माझा एक हात तिच्या आणि एक पाय तिच्या अंगावरती होता. तरीही तिनं काहीच रिॲक्ट केलं नाही. मी माझा हात पुढं सरकवत सरकवत तिच्या स्तनांवर नेला. स्नेहल डोळे झाकून शांत झोपलेली होती. मी तिच्या निप्पलवरून हात फिरवू लागलो. माझ्या लक्षात आलं की स्नेहल काहीच म्हणत नाहीये. मग मी तिचे टच्च भरलेले स्तन हळूहळू दाबायला सुरू केले. तसा तिचा श्वास वाढू लागला. मला समजले की स्नेहल जागीच आहे. मला धीर आला. इकडे माझा बाबूराव पण पॅन्टमध्ये सलामी देऊ लागला होता. माझ्या हाताने मी स्नेहलचा चेहरा माझ्याकडे केला. तसा तिनं स्मित हास्य केलं. मी समजलो स्नेहलला पण तेच पाहिजे आहे. मी तिच्या ओठांवरती किस करू लागलो. तसे तिने डोळे उघडले आणि मला साथ देऊ लागली. आमच्या दोघांचे हात एकमेकांच्या अंगावरती फिरू लागले. मी तिचे ओठ चोखू लागलो. मी माझ्या हाताचे तिचा टी-शर्ट बाजूला केला आणि तिचे आंबे दाबू लागलो. स्नेहल आता बेफाम झाली होती. मी तिची ब्रा बाजूला केली आणि तिचे टच्च भरलेले आंबे चोखू लागलो. स्नेहल माझ्या केसांना धरून तिच्या आंब्यांमध्ये मला दाबत होती. आंबे कुस्करून मी
शॉर्ट बाजूला केली आणि एका हाताने तिच्या निक्करवरून तिची चिवताई चोळू लागलो. स्नेहलच्या तोंडातून आता आवाज निघू लागले होते. आह आह आई अम मी तिच्या पायाजवळ गेलो आणि तिची निक्कर खाली ओढली. तशी तिने तिचे दोन्ही हात तोंडावरती घेतले. ती खूप लाजली. मी माझे सगळे कपडे काढले. आता आम्ही दोघे पण रूममध्ये नग्न अवस्थेत होतो. मी तिचे हात बाजूला काढले आणि तिला माझ्या मिठीत ओढलं. आता आम्ही एकमेकांमध्ये सामावून गेलो होतो. तिने तिचा हात माझ्या बाबुरावरती ठेवला आणि चोळू लागली. मी तिला किस करत करत तिचे आंबे दाबत होतो. मी माझ्या एका हाताने तिच्या चिमणीमध्ये माझं बोट आत बाहेर करू लागलो. स्नेहलच्या तोंडून आवाज आला, दाजी करा लवकर, आता सहन होत नाहीये. मी तिचे 2 पाय फकवले आणि माझा बाबुराव तिच्या चिमणीमध्ये सेट केला आणि हिसके देऊ लागलो. पहिला हिसका देताच स्नेहल ओरडली आणि म्हणाली, दाजी हळू, दुखतंय खूप. मग मी तिला हळूहळू हिसके द्यायला सुरुवात केली. 10 मिनिटांनंतर आमच्या दोघांचंही पाणी निघालं आणि आम्ही दोघं शांत झालो. खूप वेळा आम्ही नग्न अवस्थेत एकमेकांच्या मिठीत पडून राहिलो. आमच्या दोघांना पण आता स्वर्गाचा आनंद भेटला होता. तर कशी वाटली मित्रांनो कथा? आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच रोमॅन्टिक पुढच्या कथेत भेटू. बाय बाय.